कृष्ण आणि षटकासूरची कथा. एकदा कृष्ण झोपले होते. यशोदा माईने त्यांना एका गाडीखाली असलेल्या लहान खाटेवर झोपवलं. कृष्ण लवकर जागे झाले आणि ऊ ऊ करून रडू लागले. यशोदा माईला आवाज ऐकू आला नाही, कारण बाहेर संगीत चालू होते. कृष्ण भुकेमुळे रागवले आणि आपल्या लहान पायाने गाडीला जोरात ढकलू लागले. ढन ढन भांडी खाली कोसळली, चाक तुटलं आणि संपूर्ण गाडी उलटी. गाडीत एक राक्षस षटकासूर लपलेला होता. तोही गाडी उलटताना संपला. यशोदामाई कृष्णाला उचलून प्रार्थना करू लागल्या. नंदबाबाने आनंदात दान करायला सुरू केलं. गोकुळात सगळ्यांना कळालं, आपला कान्हा आहे ना, त्याचं रक्षण देव स्वतः करतात. अशा प्रकारे कृष्णाने षटकासूरचा वध केला. जय श्री कृष्णा.